नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आर्यस वर्ल्ड. तुमचं इंडियन बँकेत खातं असेल तर इंडियन बँकेची के-वाय-सी कशी करायची हे आपण या व्हिडिओत स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. Googleला सर्च करायचे इंडियन बँक. पुढचे पेज ओपन होईल. तिथे ऑनलाईन के-वाय-सी पोर्टलवर क्लिक करायचे. येथे कस्टमर आयडी किंवा अकाउंट नंबर टाकायचा. येथे रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा. इथे कॅप्चा टाइप करून सेंड ओटीपी करायचा. आणि ते ओटीपी सबमिट करायचा. हे असे पेज ओपन होईल. या पेजवर तुमचे अकाउंटला जे नाव आहे ते दिसेल. येथे सांगितले आहे वेदर देअर इज एनी चेंज इन के-वाय-सी इन्फॉर्मेशन फ्रॉम द लास्ट रिव्ह्यू अकाउंट ओपनिंग डेट. म्हणजेच बँक खाते उघडताना जे तुम्ही डॉक्युमेंट दिले होते, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, या डॉक्युमेंट मध्ये जर तुम्ही चेंजेस केले असतील तर तुम्हाला के-वाय-सी करता येणार नाही. तुम्ही डॉक्युमेंट मध्ये चेंजेस केले असतील तर तुम्हाला ऑफलाईन म्हणजे बँकेत जाऊन के-वाय-सी करावी लागेल. ऑप्शन सिलेक्ट करायचे. येथे तुम्ही चेंजेस केले नसतील तर नो करायचे. तर आपण इथे नो करू. Whether your current address is same as recorded in your account. जो तुमच्या अकाउंटला ऍड्रेस दिला आहे तोच ऍड्रेस आताही सेमच आहे असेल तर इथे येस करायचं. येथे 3 नंबरचा ऑप्शन कन्सेंट आहे त्याला येस करायचे. प्रोसीड वर क्लिक करा. नेक्स्ट पेज ओपन होईल. इथे कन्फर्मेशन लेटर येईल. इथे तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे आणि ती ब्रँचला फॉरवर्ड केली आहे. काही सूचना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा प्रकारे तुमची के-वाय-सी कंप्लीट होईल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.